ध्रुवा आणि मग आज आलोय रानामध्ये गायपाताची भाजी न्यायला. वर्षातून एकदाच येते. हे इकडे आहे ना बरीच भाजी आहे, तर आपण जाऊ पटापटा घ्याव काढून आणि मग जाऊ घरी. घरी गेल्यानंतर आहे ना आपण भाजी बनवणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या आधी कोणातरी काढलेली भाजी, मरणाचा गायपाता इकडं, त्याच्यामुळं आपल्याला भाजी मिळणार आहे, तर काही टेन्शन नाही. इकडे ये रे ध्रुवा, हे बघा याचीच वडलेली आहे बरं का, याचीच वडली आहे कोणा तरी. याचीच काढलेली आहे ती. हे काय हे इथलं. तर इथं 2-3 जागी आहे भाजी, ती घेऊ आपण काढून. इथं पण चांगली भाजी आहे, एक आकडी मिळाली आपल्याला. या ना भाजी ओढू बरं, बघू काढून. हे इकडं मरणाची भाजी आहे बघा, हे इथं आहे. आपण आहे ना आकडी घेतली एक, या आकडीनं ओढून बघू ही भाजी. दर बरं बाळा मोबाईल. येईल का म्हणून ते काय दिसते. गळत काय पर भाजी. वाकून जमन का मोडन. मोडाई बसली. मोडला मोडला. मिळाल. हे काय असे 2-3 जरी बांबूंचे काढले ना तरी आपला काम होणार आहे. हे बघा आवडी भाजी तोडली आपण, तर आता आपण निघणार आहे घरी. एकदम मस्त आहे, कवडी कवडी आहे. आणि ही भाजी खायला सुद्धा आहे ना एक नंबर लागत आहे मित्रांनो. तर आपण घरी गेल्यानंतर आहे ना बनवणार आहे लगेच, तर व्हिडिओ पूर्ण बघा. भाजी निवडायची आता आपल्याला, तर निवडाय आहे ना, हे बघा आत हे आहे ना, हे फुलाच्या आतमध्ये हे बघा, हा आतला दांडा काढायला लागतो आपल्याला. अशी निवडायची, हे याचे मध असत. हे बघा हा दांडा. तर आहे ना अशी भाजी सगळी आपण निवडून घ्याव. असं नखना पण चांगलं निघत बरं का, तो मधला दांडा बरोबर निघतो, किंवा मग सोलून काढले तरी जमात. हे बघा हे बघा आवडी भाजी आपण निवडले, आणि ना ही आता धुवून घ्याव, 2 वेळा धुवून घ्याव आणि मग कुकरला टाकू शिजाय. दोन वेळा भाजी धुवून घेतले आणि आवडा पाणी घेतलंय. आता शिजवून घ्याव. मित्रांनो बघा अशी शिजली आपली भाजी. असं पाणी येळून टाकू.
आणि ना आता ही पिळून घ्या. गरम आहे अगं, गरम आहे जराशी. असे ना, गरम आहे अजून. ही अशी पिळून घ्यायची. हे बघा भाजी झाली आपली पिळून. तर पिळून थोडीच झाली भाजी, एकदम मस्त दिसत आहे. जिरा, कांदा, गॅस जरा कमी कर. कांदा चांगला परतून घ्यावं. मीठ, आता मिरची टाकू. हळद आणि आता आहे ना भाजी टाकू. बघा एक नंबर भाजी झाली आपली. मित्रांनो जेवाय बसले आपण, तर जेवाय या. भाजी कशी झाली बघू. अरे मस्त झाली. एक नंबर भाजी झाली. तर जेवाय या मित्रांनो. आणि ना तुम्ही पण एकदा गायपाताची भाजी बनवून बघा, मस्त होते. गायपाताची कवळे बांबूची भाजी करता, आणि बांबू मोठा झाल्यानंतर त्याला ज्या फुल्या येतात ते कवळे फुलांची करता. तर ही फुलांची भाजी. तर आहे ना मित्रांनो जेवा या. आणि व्हिडिओ आवडला आहे तर लाईक करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा. तर चला या जेवा.